टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्या गुजरातमध्ये हिंदी कंपल्सरी नाही, उत्तर प्रदेशमध्ये 3 भाषा सूत्र नाही, उत्तर प्रदेशमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी आहे, तिथे तिसरी भाषा कंपल्सरी नाही, तामिळनाडूमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही, कर्नाटकमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही, मध्य प्रदेशमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही, राजस्थानमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही। मग महाराष्ट्रातच ही तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा प्रयत्न हे सरकार का करते, याच्या मागे काय डाव आहे? आमचा या सहीच्या माध्यमातून राज्य सरकारला इशारा आहे, हे तुमचे धंदे, हे तुमचं राजकारण थांबवा। आज सह्यांचं आंदोलन करतोय, शांततेने आंदोलन करतोय। आमची शांतता तर चुकीचा अर्थ आपण घेऊ नये। महाराष्ट्र सैनिक जर चिडला तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर जे थैमान दिसेल त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल। जोपर्यंत शांततेत सांगतोय तोपर्यंत शांततेत ऐका। ज्या दिवशी महाराष्ट्र पेटेल संयुक्त महाराष्ट्राची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही। मला आठवतं त्यावेळेला जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं, आम्ही जन्माला आलो नव्हतं, पण त्या गोष्टी आम्ही वाचल्यात। महाराष्ट्राचे एक मंत्री होते सी.डी. देशमुख केंद्रामध्ये, आणि महाराष्ट्राला मुंबई मिळू नये असं जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं तेव्हा सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला। नेहरूंना म्हणाले की तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे म्हणून मी तुमच्या मंत्रिमंडळात राहणार नाही। मला असं वाटतं या सी.डी. देशमुखांचा आदर्श हा दादा भुसेंनी घेतला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांना ठणकावून सांगितलं पाहिजे, दिल्लीमध्ये बसलेल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना ठणकावून सांगितलं पाहिजे की तुमच्या मनात जर महाराष्ट्राबद्दल द्वेष असेल तर हा दादा भुसे इथे मंत्री म्हणून राहणार नाही। निदान एवढा स्वाभिमान तरी बाळासाहेबांचं नाव घेणाऱ्या पक्षाने दाखवला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि म्हणून आज या आंदोलनाला आम्ही सुरुवात करतोय। सरकार ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर जे थैमान आम्ही रस्त्यावर घालू त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। निषेध असो, हिंदी सक्तीचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। पहिलीपासून हिंदी सक्ती नको म्हणून राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक बघायला मिळत आहे। एकीकडे उग्र आंदोलन होताना बघायला मिळत आहे, दुसरीकडे सह्यांच्या मोहिमेसारखा उपक्रम हाती घेतलेला आहे। तुम्हाला वाटतं सरकार या जागा होईल? नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं आम्ही संयमाने आंदोलन करतोय, तोपर्यंत सरकारने दखल घ्यावी। उद्या महाराष्ट्रावर थैमान आम्हाला घालायला लावू नये, नाहीतर त्याची जबाबदारी सरकारची असेल। पण मग या संदर्भात सरकारकडे म्हणजे वारंवार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, दादा भुसेंना पत्र लिहिलेलं आहे, मुख्याध्यापकांना देखील तुम्ही पत्र लिहिलेलं आहे, काय रिस्पॉन्स आहे किती पत्र? नाही, आपण बघताय पालकांचा किती उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे तिकडे। ज्या पद्धतीने लोक येऊन सह्या करतात, लोकांच्या मनात काय आहे सरकारला कळलं पाहिजे। आणि सरकारने आमची विनंती आहे योग्य तो निर्णय याच्यात घेतला पाहिजे। फक्त महाराष्ट्रात 2च भाषा शिकवल्या जातील, पहिल्या भाषेची सक्ती पहिलीपासून नको, ही तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीपासून नको, ही आमची ठाम भूमिका आहे। आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, रात्री 9 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे। राज ठाकरेंच्या आवाहनानंतर ही बैठक होते आहे। देखील बैठकीला उपस्थित, तुम्हाला वाटतं निर्णय होईल या बैठकीमध्ये? मला असं वाटतं त्यांनी सकारात्मक निर्णय करावा। सध्या सकारात्मकतेचा जोर खूप आहे, तसे सकारात्मक राहावेत मुख्यमंत्री। मी तुम्हाला सांगितलं सरकारने आम्ही शांततेत आंदोलन करतोय, तोपर्यंत निर्णय घ्यावा। उद्या जर रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर महाराष्ट्र सैनिकांना आणि मराठी माणसाला आवरणं हे सरकारला कठीण आहे। अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न असेल का सरकारला? कारण आता शाळा तर सुरू झालेल्या आहेत, विद्यार्थी आणि शिक्षकही संभ्रमामध्ये आहेत। पुस्तकांची छपाई जरी रद्द करण्यात आली, स्थगित करण्यात आली, सरकारकडून सांगत नाही, पण काहीच कळत नाही की नेमकं काय होणार आहे। मला असं वाटतं ही संभ्रम अवस्था लोकांची दूर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, त्यांनी ती केली पाहिजे, नाहीतर तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू शकेल। संदीपजी, आमदार संग्राम जगताप आहे, त्यांनी मनसेवर टीका केलेली आहे। आमदार संग्राम जगताप म्हणतायत राज्यात तुम्हाला उर्दू चालते, मग हिंदी का नाही? कुठे उर्दू चालते बोललोय आम्ही? डोक्यावर आपटला काय तो संग्राम? आम्ही उर्दू पाहिजे असं म्हणालोय? उर्दू शिकवली जाते असं त्यांचं म्हणणं। डोक्यावर पडलेले आहेत, कुठे शिकवली जाते? विचाराय शाळेत उर्दू शिकवतात का?
त्यांच्या स्वतःच्या शाळेत असेल कदाचित. काही राजकीय पक्षाचे नेते केंद्र वरळी म्हणत काही बॅनर लावलेले बघायला मिळाले मतदानाच्या दिवसांच्या काळामध्ये. तुम्ही देखील त्या संदर्भात टीका केलेली आहे. गुजराती या संदर्भात त्यांनी वापर केलेला आहे. मात्र आता तेच पक्ष मराठीच्या सक्ती संदर्भात उतरलेले बघायला मिळतात. बघा, असं आहे की मराठीची जी गळचेपी होते आणि हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रस्त्यावर उतरून आंदोलन करते. आणि आमची भावना ही आहे की सगळ्या मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. फक्त 9 वाजता बोलबच्चनगिरी करून काही साध्य होणार नाही. तुम्ही आवाहन करताय ठाकरे सेनेला, कारण त्यांनी देखील सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा. आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय. सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला. मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? टीका करतात मराठीच्या मुद्द्यावरून मनसे असेल, राज ठाकरे असेल, त्यांच्यावर टीका करतात. वारी संदर्भात देखील त्यांनी एक विधान केले 2 मुद्दे. मला असं वाटतं अबू आझमी त्यांच्या पडलेली कानाखाली विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल, त्याच्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच पुन्हा एकदा मराठी संदर्भात रस्त्यावर उतरावं लागतं. नाही, मला असं वाटतं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं आणि असलेल्या सत्ताधाऱ्यांचं की अजूनही त्यांना त्या हिंदीबद्दल का प्रेम आहे मला कळत नाही आहे. जर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांनी विसरू नये, आणि जो निवडून देतो तो तुम्हाला घरी बसू शकतो हे पण त्यांनी लक्षात ठेवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.